नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आहे सर आपलं? माझं नाव नितीन चौधरी. आणि किती वय आहे आपलं? माझं 61 आहे. किती दात नाही आहे आणि काय त्रास आहे दातांचा? माझ्या खालच्या जबडामध्ये जवळजवळ 5-6 दात आहे आणि वरती एक 8-10 दात आहेत. त्रास असा होता की माझ्या गमला प्रॉब्लेम असल्यामुळे साधारण 15 वर्षापूर्वी मी डेंचर बनवून घेतलं होतं. ते डेंचर एवढे दात थोडे लूज झाले होते. दात माझा एकही किडलेला नव्हता, पण गम त्या लूजनेसमुळे काही जे जास्त लूज होते ते काढून मला तेवढं तात्पुरतं छोटं स्मॉल डेंचर करावं लागलं. काही वर्षानंतर माझे त्याच्यातले परत 2-3 दात हलू लागले. मग त्या डॉक्टरांनी ते डेंचरची साईज थोडी वाढवून त्याप्रमाणे थोडं मोठं डेंचर केलं आणि त्याप्रमाणे दात बसवले. आता कालांतराने काही वर्षापासून मला थोडासा चावण्याचा प्रॉब्लेम येत होता. त्या दरम्यान मग मी 1-2 ठिकाणी कन्सल्ट केलं, पण तिथली फीज आणि हे बाकीचं लेंदी प्रोसेस बघता माझी त्यावेळेला अजिबात हिंमत झाली नाही. मध्यंतरी मी माझे जे दाढ जास्त दुखत होती ती मी काढली आणि त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट चालू असताना असंच घरी डिस्कशन होत असताना मिसेस मोबाईलवर बघत होती बाकीचे तिचे रेग्युलर हे आणि माझ्याशी बोलत होती. तुम्ही खूप उशीर केला, असं केलं तसं केलं, आता त्यांना सांगा डॉक्टरांना की लवकर करायला, जेणेकरून ते व्यवस्थित होता येईल, तुम्हाला जेवण पण करता येईल व्यवस्थित. कारण जेवायचाही थोडा प्रॉब्लेम झाला होता. आणि ॲक्च्युअली काय झालं, बेसिकली माझं वजनामध्ये काही फरक न पडल्यामुळे माझ्याकडनं पण अक्षम्य दुर्लक्ष झालं की जे मला इथे आल्यावर कळालं की बाबा दाताच्या कवळीमुळे माझ्या हाडांची झीज होत होती आणि गम थोडे खाली सरकत होते. हे आम्हाला माहीत नसतं, कारण की आम्हाला हा अनुभव पहिल्यांदा असतो. ज्याच आम्हाला हे माहीत पडतं त्याच आम्ही आमच्या 4 मित्रपरिवारांना किंवा नात्यांना सांगू शकतो. आणि बेसिकली कोणती गोष्ट रिलेटेड असते ही पैशांसंदर्भात रिलेटेड असते. मग इथे ती बोलता बोलता अचानक मोबाईलमध्ये AI नावाचे आता काही ॲडव्हान्स ॲप आहेत. त्याच्यानंतर अचानक एक रील आली आणि अर्बल स्माईल नावाने तिचं हे होती आणि ती रील आल्यानंतर तिने ते जस्ट बोलता बोलता बघितलं तर 3 दिवसामध्ये दात बसून मिळतील असं तिने ते वाचल्यानं तिने मला सांगितलं. मी खरं सांगतो, मनापासून मी हसलो. मला कसं शक्य आहे, इतके वर्ष आपण ऐकतो आहे दात बसवणं लेंदी प्रोसेस आहे. आमच्या इथे आमच्या सरांच्या मिसेसचे काम चाललेलं आहे, ती जो 6 महिने झाले. आता ती हाऊसवाईफ असल्याने ती गोष्ट वेगळी पडते. म्हटलं कसं शक्य आहे म्हटलं. ते म्हणे आपण जाऊन बघू, आपल्या जवळ आहे. आणि मग ठीक आहे, मग आम्ही विचार केला. भोंकर चौक काही जास्त लांब नाही आहे. त्या दिवशी रात्री मी 10 वाजता सरांना फोन केला. बायकोच्या आग्रह असतो, कारण की एवढ्या रात्री कोणाला फोन करणं मला पचत नाही. म्हटलं आपण उद्या पण करू शकतो. ते म्हणजे उद्या काही उजाडत नाही, आजच फोन करा. त्याप्रमाणे मग मी फोन केला. सरांचा रिस्पॉन्स आला. सरांनी फोनवर व्यवस्थित बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला करायचं नाही करायचं हा नंतरचा विषय आहे, तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन भेटा. काय गोष्टी समोरासमोर ह्या चांगल्या होतात आणि समजतं. मग लगेच दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली. आल्यानंतर आम्ही बघितलं डॉक्टरांकडे. मला थोडा उशीर झाला होता, कारण की मी कंपनी माझी लांब आहे इथनं 50 किलोमीटर. आल्यानंतर पण डॉक्टरांनी पण वेळ दिला, डिस्कशन केलं, त्यांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्यानंतर त्यांनी एक्सरे काढायला सांगितला. तर एक्सरे काढायलाही मी म्हटलं ठीक आहे, आता मला थोडं बाहेरगाव कंपनी कामानिमित्त जायचं होतं. तर म्हटलं आल्यावर काढूया. तर मिसेस म्हणाली बरं तुम्ही आल्यावर काय आहे, काढायचं आज आहे आणि काढायचं उद्या आहे, तुम्ही काढून जा, आल्यावर त्यांना रिपोर्ट दाखवा. मग मी काढून गेलो गावाला. मीनवाईल मला फॉलोअपसाठी एकच कॉल आला राहा. काही ठिकाणी एकदा फॉलोअपला सुरुवात झाली की तुम्ही इरिटेट होतात, तसं इथे अजिबात जाणवलं नाही. ह्याचा प्लस पॉईंट आहे, कारण की पूर्ण डिसिजन तुमच्या हातात असतो, तुम्हाला कोणी फोर्स करत नाही, काय नाही. नंतर मी एक्सरे वगैरे त्यांना मग मी दिला. त्यानंतर त्यांनी मला एकदा बोलवलं, पण मिसेस नसल्यामुळे मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे मिसेसला मी नेक्स्ट वीकला येतो. नेक्स्ट वीकला आल्यानंतर त्याच्या आधी मी एकदा येऊन भेटून गेलो. त्यांनी मला सांगितले की माझी थोडी क्रिटिकल कंडिशन आहे, असंच आहे. त्याची मला पूर्वकल्पना पहिल्या वेळेला होती की माझ्या याचा थोडा प्रॉब्लेम आहे खालच्या जॉचा. पण डॉक्टरांनी रिस्क घेऊन ते म्हणे ठीक आहे, जरी ते असलं तरी आपल्या पद्धतीने आपण 99% आपण प्रयत्न करूया. शेवटी 1% हा तुमच्या नशिबाचा आणि दैवाचा भाग असतो.
आणि ते मला माहीत होतं आणि ॲक्सेप्ट होतं की समोरचा माणूस जर एवढा कॉन्फिडेंटली करतो आहे आणि आपल्याला रिस्क घ्यायला काय हरकत आहे. समोरचा करणारा माणूस जो रिस्क घेऊ शकतो की ज्याला हे काम करून त्याच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, आपण तर किरकोळ माणूस आहे का की आपल्यासाठी आपल्याला रिस्क घ्यायलाच पाहिजे असं कारण मग मी त्यांच्यासाठी फुलफिल झालो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहीत नाही हे माझं मन सांगत आहे, कदाचित आमचे डॉक्टर मनीष हे विदर्भातले असल्यामुळे मी स्वतः विदर्भात वाढलेलो आहे. मला माहिती आहे विदर्भातल्या लोकांना पैशाची ओढ नसते, त्यांना फक्त माणुसकीची ओढ असते आणि माणुसकी जपणारे लोक असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. डॉक्टर पण आमच्या अमरावतीचे आहे. माझं स्वतः शिक्षण अकोल्याला झालं, गोंदियाला झालं आणि मी गेल्या 40 वर्षांनी जरी पुण्यात स्थायिक असलो तर पुण्यातले बाकीचे इन जनरल, मला कोणाला ब्लेम करायचं नाही आहे, इन जनरल जर बघितलं तर ज्यांना खरोखर ट्रीटमेंटची गरज असते पण पैशाअभावी ते करू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. राईट. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे सर. बोला. सर्जरीच्या ज्या अपेक्षा असतात की मला सर्जरी आता व्यवस्थित झाली तर त्या काय अपेक्षा असतील सर तुमच्या दिसण्याच्या, जेवणाच्या? नाही, दिसण्यापेक्षा बेसिकली जो माझा जेवणाचा मेन प्रॉब्लेम आहे आणि लुकवाईजचं असतंच. कसं माहिती का, आपल्याला आपलं लुक एवढं महत्त्वाचं नसतं जेवढं की समोरच्याला वाटतं की आपण कसं दिसतो. आपण ज्या सकाळी एकदा आरसा बघतो, पर्टिक्युलरली माणसांची गोष्ट करतोय, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या लुकचं काय घेणं देणं नसतं. आपले केस कुठे उडाले, काय आले, दाढी कशी वाढली, काही संबंध नसतो. पण आपल्याची समोरची जे इम्प्रेशन तयार होतं त्या समोरच्या मनात काय असतं हे सगळे लोक स्पष्ट बोलून दाखवत नाही. अगदी बरोबर आहे. आणि जे बोलून दाखवतात ते आपलेच असतात, त्याचा आपण मनावर एवढा विचार करत नाही. बरोबर आहे. तर ह्या दृष्टीने मी पण विचार केला की आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्जरी झाल्यानंतर. आणि माझं काय वजन कमी होत नसल्यामुळे मी दुर्लक्ष केलं हे तर मी मान्य केलंच आहे. पण त्याच्यातनं मला अंगाला ॲक्च्युअल लागत नाही आणि माझी जी कंडिशन असायला पाहिजे शरीराची ती होत नाही हे मला उशिरा कळालं. त्यामुळे मी विषय केला. आणि म्हणजे असं मी म्हणत नाही, हे तसं कम्फर्टेबल रेट्स आहे. तरी ह्या कम्फर्टेबल रेट्समध्ये सुद्धा डॉक्टर आमचा विचार करायला तयार आहे. ठीक आहे, तुम्हाला एकदम जमत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करता येईल, जेवढं शक्य तेवढं करू. एवढं प्रोफेशनल डॉक्टर करत नाही. रिअली सांगतो, इथे प्रोफेशनलिझम जपला जात नाही, इथे माणुसकी आणि घरपणा हा जपला जातो. हे फार मोठं ह्या अर्बन स्माईल डॉक्टर मनीष सरांचं कौतुक करावं वाटतं. आणि विशेष म्हणजे ह्या दवाखान्यात मी रोज जाणं येणं करतो माझ्या कंपनीत जाण्यासाठी. मग कधीच मला हे लक्षात आलं नाही की इथे एवढं चांगली सोय आहे जी मला गरजेची आहे, ती माझ्या जवळ आहे. शेवटी हा योगायोगाचा भाग असतो. ज्यास तुमचे योग जुळून येतात त्यास हे खरं सफल होतं.